दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत 7 मतदारसंघात सक्रिय सहभागी होणार आहे। जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना देशभक्तीसाठी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवारच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली आहे। 2009 पासून आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून चांगले लोक यावे म्हणून आम्ही सगळ्या भक्तांनी ठरवलो की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो। आणि हा विचार करताना सगळ्यात पहिला विचार या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आला का राजकारण करायचं तर जे इतरांनी केलं त्याच्यापेक्षा वेगळं करायचं, जे लोकांनी केलं ते आपण नाही करायचं। आता असा प्रश्न जर मध्ये आला तर तुम्ही म्हणाल मग बाकीचे पत्रकार परिषद घेतात, तुम्ही का घेताय? तुमच्या शिवाय या कामाला गती मिळू शकत नाही, कारण समाजाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आणि तुम्ही जो लोकांपर्यंत विचार नेणारे तो जनतेला पडतो। म्हणून आम्ही पहिल्या मुद्द्यावरती ठाम झालो का याच्यामध्ये आपल्याला पत्रकारांची अत्यंत मोलाची साथ लागेल। हा बाकीचं इतरांनी जे केलं असेल ते आम्ही करणार नाही, पण पत्रकारांची साथ घेऊन नक्कीच एक चांगला विचार आम्ही घेऊन जाणार। आता 2024 ला भक्त परिवार नेमकी काय करणार तर जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा फक्त नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये नाहीये। जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत। म्हणजे एकूण जर विचार केला तर 7 लोकसभा मतदारसंघामध्ये या भक्त परिवाराची परिपूर्णपणे निर्णायक भूमिका आहे। सध्याचे राजकारण पाहता संतांच्या खांद्यांवर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी देणं गरजेचं झालंय। या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती किती फायदेशीर आहे आणि तिचं अनुकरण कसं पाश्चात्य देश व त्या देशातील नागरिक कुतूहलाने करतायत हे काही वर्षांपासून आपण बघतोय। दर्जेदार समाजहिताचे, धर्महिताचे, देशहिताचे कार्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज दरवर्षी कुठलीही सत्ता अथवा पद नसताना करतायत। महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखल झालेल्या राजकारणात पुन्हा देव, देश, धर्म हिताच्या कार्याचा सुगंध दरवळेल असा विश्वास जय बाबाजी भक्त परिवाराने व्यक्त केलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।